हे माझं हॉटेल आहे, माझी रूम आहे. रूममधून आत गेलात तरी छान रूम आहे एकदम. आणि समोरच वैष्णव देवीचं मंदिर आहे, डोंगर आहे. आता इथनं मंदिर कुठलं आहे, मी गेलेलो आहे याच्या आधीसुद्धा, पण मंदिर कुठलं आहे बहुधा ह्याच्या पलीकडे मंदिर ते इथून दिसत नाही माझ्या माहितीप्रमाणे. मी आता वैष्णोदेवीला आहे. इथं बर्गर किंग सुद्धा 100% प्युअर व्हेज असतं. प्युअर व्हेजिटेरियन गाव आहे कटरा. हा मेन चौक आहे कटरातला. हे दूध आहे, दूध. वैष्णवदेवी मार्केट आहे मस्त. इथं काय काय खायला मिळतं बा. जिलेबी, गरम गरम दूध, आलू टिक्की. मार्केटमध्ये काय काय विकायला मिळते. इथं पण आलू टिक्की खातो वाटतं. 1976 शाल, स्वेटर, ड्रायफ्रूट. हे आता वैष्णोदेवीची यात्रा सुरू करतो. हे एंट्रन्स आहे. सकाळचे किती वाजले? 5:30, 5:20. मार्केट तक चल. मार्केट फोटो करना, फोटो साहब. थोड़ा ऊपर आने के बाद आपको ये प्रीपेड बुकिंग काउंटर मिलता है. 50 रुपयाला ट्रॉली पण मिळते लहान मुलांसाठी. आणि तुम्ही पिट्टू, घोडे वगैरे असं घेऊ शकता. वैष्णोदेवीला तुम्ही जेव्हा येता तशी भरपूर दुकानं लागतात मध्ये मध्ये. चहा मिळतो, खायला मिळतं, समोसे मिळतात, जिलेबी पण आहे, फाफडा आहे, आईस्क्रीम पण मिळतं, दूध आहे गरम गरम, जेवायला पण मिळतं, तंदूर रोटी, आईस्क्रीम पण आहे. इवन बिकानेरवाला पण आहे. मोठं दुकान आहे. आता रात्री आला हे मध्यभाग आहे. इथं तुम्हाला वॉशरूम, विश्राम सगळं 8-2 झोपू शकता तुमच्याकडे बेडशीट वगैरे सगळं असेल तर. तुम्ही आले त्याला काही त्रास झाला तर इथे मेडिकल फॅसिलिटी पण आहे 24 आवर्स. ती बिकानेरवाला सेकंड आहे. हा खाली पण एक बिकानेरवाला होता, त्याच्याबरोबरच आहे ती. इथं वैष्णोदेवी संस्थानचं पण जेवण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कमी पैशामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळतं. मस्त ढग दिसतात. आम्ही आत्ता वैष्णोदेवीला आहे. वैष्णोदेवीचा अर्धा रस्ता हा दिसतोय, जे खाली मंदिर दिसतंय. आणि काय मस्त ढग दिसत आहेत. मी हे ओल्ड रोडनी चाललो. जनरली इथनं कोणी जात नाही, सगळे न्यू रोडनी जातात, जिथनं बॅटरीच्या कार पण चालतात.
अंबादेवीला हेलिकॉप्टरची पण सोय आहे. हेलिकॉप्टर इथे येतं आणि इथनं वरनं चालत यायला लागतं. आणि आता इथनं जो पॅच आहे तो चालत जायला लागतो. मग इथे तुम्हाला चालायचं नसलं तर आजाला येत नाही, तिथं ते बग्गीवाले किंवा हे पण बसले, मग तिथनं पण उचलून घेऊन जातात. प्रीपेड काउंटर आहे, पालखी, घोडा, काय काय कुठं कुठं दिलेलं आहे. रात्रीचं कोणी आलं तर इथं फ्रीमध्ये राहायची सोय आहे. सकाळी रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही इथं झोपू शकता. राहायची सोय काय सोय माहीत नाही, पण आहे. जसं मी सांगितलं की मी थोडा वेगळा रस्ता घेतला आहे, हा लॉंग रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर अजिबात कोणी नसतं. थोडेफार घोडेवाले, तुम्ही जर मित्र असाल तर हा रस्ता घ्या. थोडा लांब पडतो पण इतकं रिलॅक्स तुम्हाला गप्पा मारत जाता येईल, काही त्रास नाही, गर्दी नाही, काही नाही. दुसरा रस्ता जो आहे त्याच्यावर मात्र सग ना. आता इथं तुम्ही बघा की अगदी लांब पण कोणी दिसत नाही, फार फार एखाद दुसरा घोडेवाला येताना दिसतो. तर दुसरा रस्ता घेतला की मात्र इतकी गर्दी असते. त्या रस्त्यावरनं पण मी याच्या आधी गेलेलो आहे. ते हेलिपॅड आहे, इथनं खालनं पण रस्ता आहे. तो दुसरा रस्ता सांगितला तो हा आहे, इथं बरेच लोक असतात. पण मी जो रस्ता घेतला त्याच्यावर अजिबात नसतं, इतकं मोकळं असतं की तुम्ही निवांत जाऊ शकता सगळे. तुम्हाला जी खायला पण नेस्ट कॉफीचं मस्त कॉफी बरंच काय खायल्यानंतर जवळ आलं. हा पहिला व्ह्यू आहे. इथं भवन जे दिसतंय लिहिलेलं त्याच्याही पलीकडं इथं मंदिर आहे. बाकीचे जे दिसतात ते भवन असतात सगळे. मंदिर थोडं अजून पुढे इथे कुठेतरी आहे, वर जायचं. मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण अंदाजे मी जेव्हा लहान होते ते त्या कडेच्या लाड शिरे असतात ना, तिथनं असं वरती गेल्यावर कुठेतरी मंदिर आहे. 3 गुफा आहेत. तिकडे तर मला काही व्हिडिओ काढता येणार नाही. अंदा ਚੱਲਦਾ ਤੇ ਯਾਰ जो मुंडन करतात तर इथं पण मुंडनची सोय आहे काहीतरी. आता हे मुंडन कसं आहे मला माहीत नाही, पण बहुतेक तिरुपतीला जसं करतात तसं आहे. हां, तसंच आहे वाटतं. लहान मुलांचं तर वाटत नाही आहे. इतकं भोजन नाही काय काय. अरे डॉमिनोज पुढे वरती तितकं डॉमिनोज आता मी परत गर्दीच्या ठिकाणी आलो. वैष्णव धाबा पण आहे. नो ऑनियन नो गार्लिक. तुम्हाला म्हटलं इथे नो ऑनियन नो गार्लिक मिळतं सगळं डॉमिनोजचं. पण डॉमिनोजनी पण उघडलं आहे. गुलाब 1912 पासून हा ढाबा आहे. बरंच काय काय मिळतं, पाणीपुरीपासून सगळं. सकाळी सकाळी समोसे, पाणीपुरी. इथं पण काहीतरी आहे मिठास. आता प्युअर व्हेजिटेरियन माणूस असेल आणि जो डॉमिनोजमध्ये कधी खात नसेल, कारण डॉमिनोजच्या ओव्हनमध्ये नॉनव्हेज आणि व्हेज पिझ्झा एकत्रच घालतात, त्याचे काही 2 वेगळे ओव्हन नसतात. आणि अशा माणसाला कधी जर चव घ्यायची असेल तर त्यांनी इथे येऊन घ्यावी. खूप छान आहे 6D दर्शन, तुम्ही नक्की करा. मी काशी विश्वनाथला केलेलं आहे, छान असतं. इथं पण मी करेन आता पहिले दर्शन घेऊन आल्यावर. आणि फार छान वाटतं, असं वाटतं की तुम्ही त्या पूर्ण मंदिराच्या आतपर्यंत गेलेला आहात. छान वाटतं. असं ते गॉगल लावून बसायचं असतं आणि तुम्हाला घेऊन जाणार.
तर एवढं सगळे दर्शन दाखवतो. आता जाताना मी दुसरा रोड वापरणार आहे. इथं बघा केवढी गर्दी आहे. फक्त हा खूप जवळ आहे, म्हणजे 2 ते 3 किलोमीटर जवळ पडतो, पण चढावर हा 2 किलोमीटर 3 किलोमीटरचा आकडा खूप मोठा असतो. त्यामुळं पण तुम्ही जर मित्र आलात तर नक्कीच तो वरचा रोड घ्या. एकदम निवांत गप्पा मारत चालू शकता. फॅमिलीबरोबर असाल तर गाडी घ्या, घोडा घ्या, पिठ्ठू असतो तुम्हाला. परत ते जर लहान मुलं असतील आणि तुम्ही चालू शकत असाल तर ट्रॉली असते, ती ट्रॉली तुम्ही वापरू शकता. इथं परत तुम्हाला भोजन मिळतंय 150 रुपयात. ATM आहे वरती. हे समोर वैष्णोदेवी मातेचं मंदिर आहे इथं वरती. हा रोपवे आहे. अशी तुम्हाला इथनं गाडीची सोय पण आहे. लहान मुलांसाठी अशा गाड्या असतात, गाडी त्याच्यामध्ये लहान मुलांना बसून घेऊन जातो. असं माणसांना वरती बसवून पण आणतात ज्यांना अगदी जमत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे मस्त CCDची कॉफी पण मिळते, खूप छान वास येतोय. कॉफी पिऊ शकता तुम्ही. इकडे असतात त्यामुळे ओपन बॅग हातात घेऊन फिरायचं नाही. आणि काय असं असेल की तुम्हाला चालताच येत नाही तर असं तुम्हाला बसून पण जाता येतं. कॅफे पण आहे, नुसतं CCD नाही आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे इथं सगळं आहे, कॉफी वगैरे. आपल्या माकडांना पण थम्सअप आवडतं आहे, पिता येते. हे काय पिते काय माहिती, खालचं थम्सअप पितं. आम्ही दुसरा रस्ता घेतला आहे. खेचर बिचर काही नाही आहे, थोडे म्हणजे अगदी थोडे शॉर्टकट्स आहेत, पण खूपच छान रस्ता आहे फिरायला. हा इतका स्वच्छ सुंदर रोड आहे. अरे वा, एक पक्षी पण आला पाहिजे. इतका स्वच्छ सुंदर रोड आहे, मस्त. इथं कुठे घोडे नाही, काही नाही, घाण नाही, वास येत नाही. जर खरंच चालत जायचं असेल थोडा 1-1.5 किलोमीटर लांब आहे, पण याच रोडनी या. रेग्युलर रोड वापरू नका, त्याच्यात एक तर चढायला पण खूप लागतं, चढण्याचं पण काही नाही. पण इतके घाण वास येतो त्या घोड्यांचा सगळीकडं की ते, आणि सारखी इतकी गर्दी सगळीकडे असते. इथे कसं 2-4 लोक फक्त गाड्या येतात, तेवढं एखादी दुसरी गाडी कधी पास होते, जशी आत्ता मग अशी झाली. लंगरच्या समोर मस्त छान सगळं केलं, पाणी वगैरे छान खिचडी आणि लोणचं आहे. हा एक प्रकारचा प्रसाद होता त्यांचा. मी आता परत खाली आलो आहे. आता हे इथे हा वेगळा चेकपोस्ट आहे आणि इथे मी आता कार्ड परत करणार आहे. मी वैष्णोदेवीला मनोरंजन वैष्णो धाबा म्हणून आहे, छोटासा ढाबा आहे पण खूप फेमस आहे. तिथे आलो आहे जेवायला आणि मी तर रिक्वेस्ट केली की बाबा मी एकटाच आहे तर थोडं काही गोष्टी मी हाफ घेऊ शकतो का, तर त्यांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली. पण जनरली तो देत नाही, म्हणजे एका माणसाला थोडं वेगवेगळे पदार्थ ट्राय करता येईल. तर मी आता त्याच्याकडे वेगवेगळे पदार्थ मागवले आहेत. पनीर भुर्जी हाफ मागवली आहे, पालक पनीर हाफ मागवलं आहे, त्यानंतर दाल मखनी आणि राजमा हे फुल मागवलं आहे. दाल मखनी आहे, पनीर भुर्जी आहे, राजमा आहे, पालक पनीर. हे बर्गर किंग प्युअर व्हेज आहे, नो ऑनियन नो गार्लिक असं बर्गर किंग आहे. तुम्हाला आतनं त्याचा मेनू दाखवतो काय काय मिळते.
इथे एक अजून चांगलं रेस्टॉरंट आहे, पण ते रेस्टॉरंटचा फील आहे. पण ढाब्यासारखं तुम्हाला इथलं लोकल जेवण नसतं. इथे मधुबन रेस्टॉरंट म्हणून आहे, ते पण खूप छान आहे. याला रेटिंग खूप छान आहेत, जेवण छान मिळतं. एक खूप फेमस चाटवाला आहे, एकच ते होते त्यामुळे फेमस आहे का नाही माहीत नाही.